महाराष्ट्र विधानसभेचा नुकताच झालेला विधानसभेच्या निवडणुकीचा निकाल हा निश्चित माझ्या दृष्टीने आणि सगळ्या महाराष्ट्राच्या दृष्टीने धक्कादायक आणि धोकादायक आहे। पण त्याही पलीकडे जाऊन महाराष्ट्रातली आणि देशाची लोकशाही संपती का काय अशा प्रकारचा प्रश्न निर्माण करणार आहे। कारण 213 हडपसर विधानसभा मतदारसंघातून मी सुद्धा निवडणूक लढवली होती। निवडणुकीचा एकूणच 20-25 दिवसाचा टेम्पो पाहता शेवटच्या 4-5 दिवसातला मतदारांच्या मनातला संतप्त सवाल, नाराजी या सगळ्या गोष्टी लक्षात घेता विद्यमान आमदार हे 30 ते 40 हजार मताच्या फरकाने पडतील अशा प्रकारचे चित्र होतं। राज्यातल्या विविध खात्यांचा आलेला अंदाज, वेगवेगळ्या सर्वे एजन्सीचा आलेला अंदाज, माध्यमांनी माझ्या विजयाच्या संदर्भात दाखवलेला अंदाज, या सगळ्या गोष्टी बाजूला ठेवून या ठिकाणी माझा 7,000 मतांनी पराभव झालेला आहे। बाकीचा शहराचा आणि राज्याचा आणि कोण जिल्ह्याचा विचार करता काही उमेदवार जे काही म्हणजे मागच्या वेळेस निवडणूक लढले किंवा आमदार म्हणून सुद्धा त्यांनी कारकीर्द गाजवली, असेच तब्बल 70,000 मताचे 1 लाखाच्या 1.25 लाखाच्या मतांनी फरकाने पडले। हे निश्चित EVM मशीनमध्ये घोटाळा हे सिद्ध करणारं आहे। त्याचं कारण आहे की EVM मशीनमध्ये साधारणतः 15% मतं ही सेट करून देण्यात आलेली आहे महायुतीच्या उमेदवारांना। अशाच प्रकारचं काही कुठे चित्र समोर येतं आहे। हा रडीचा डाव आहे। या संदर्भात आम्ही कायदेशीर लढाई तर लढणार आहोत, पण त्याही पलीकडे जाऊन महाराष्ट्रातील जनतेने आता रस्त्यावर येण्याची गरज असं मला निश्चित या ठिकाणी वाटतं। त्याचं कारण आहे या ठिकाणी आम्हीच आमदार व्हायला पाहिजे अशी आमची भूमिका नाही, पण जे होतील ते जनतेच्या खऱ्या मतावर व्हायला पाहिजे एवढीच आमची माफक अपेक्षा आहे। जे झाले ते निश्चित मतदारांनाही माहिती नका झालेला प्रकार चुकीचा आहे। उमेदवारांच्या न निघालेल्या मिरवणुका ज्या थोड्याफार निघाल्या त्याच्यामध्ये नागरिकांनी दाखवलेली उदासीनता हे एकूणच हा निकाल हा खोटारडा आहे आणि रडीचा डाव खेळणार आहे हे निश्चित सिद्ध करणार आहे। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।